नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. एक आठवडा पुढच्या बघू शकता संडेला परीक्षा होणार आहे आपली. हॉल तिकीट पण काल आलेले आहेत. त्याच अनुषंगाने बघू शकता की सॅटर्डे आणि संडे आपले जे टॉप 51 करंट अफेअर्स जे आहे, टॉप 51 म्हणजे जे येऊ शकतात असेच फक्त जे करंट अफेअर्स आहे ते परीक्षेला जाता जाता तुम्ही बघूनच जावा, माझं असं म्हणणं आहे. कारण ह्याच्यातले हे पूर्ण मागच्या वर्षी जे डिसेंबरपासून ते पूर्ण बघू शकता मे जून पर्यंत जे आहेत 7-8 महिन्यातले जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहेत तेच 51 प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. उद्याच्या लेक्चरला पण आपण ट्राय करू की अजून 51 प्रश्नाचा ते सेट बनतोय की नाही. पण हे प्रत्येक 51 प्रश्न इम्पॉर्टंट आहे. एक एक प्रश्न इकडे इम्पॉर्टंट आहे. मग चला सुरू करूया आपण. टॉप 51 एमसीक्यूज जे आहेत महत्वाचे चालू घडामोडी जे बी आणि सी दोन्हीला कामाला येणार आहे. लक्षात ठेवा की कंबाईन गट क साठी आपल्याला टाइमच नाहीये. पुढचा सॅटर्डे संडे पॅक्ड आहे एक्झाममुळे आणि त्याच्या परत पुढचा सॅटर्डे संडे आपल्याला गट क आपल्याला परीक्षा आहे. म्हणून जे आहे ते 51 जे प्रश्न आहेत तेच इम्पॉर्टंट आहे. उद्याचा जर सेशन मी घेतला तर बघू शकता 102 प्रश्न होतील आणि ते 102 प्रश्न तुम्ही बघूनच जावे असं माझं म्हणणं आहे. तर चला वेळ न घालवता आपण फटफट आपण करून घेऊया. प्रश्न उत्तरच्या माध्यमातून आहेत. 51 प्रश्न आहेत. एकदम क्रिप्स ठेवूया लेक्चर. एकदम अर्ध्या तासात करण्याचा प्रयत्न घेऊ. जे लोक नंतरला बघत असतील लेक्चर फास्ट फॉरवर्ड मध्ये तुम्ही बघू शकता हा लेक्चर. चला, नुकतेच निधन झालेले एम.टी. वासुदेवन नायर कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते? राजकारण आणि पत्रकारिता, विज्ञान, साहित्य आणि सिनेमा, खेळ. तर लक्षात ठेवा हे जे उत्तर आहे लिटरेचर अँड सिनेमा. साहित्य आणि सिनेमा. एम.टी. वासुदेवन नायर. यस. नेक्स्ट, प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांच्या वयाच्या 73व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. त्यांनी कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आला होता? आता या प्रश्नांमधनं अजून एक लक्षात ठेवा, झाकीर हुसेन यांची डेथ झालेली आणि त्यांना कुठला पुरस्कार भेटलेला? पद्मविभूषण. आता भेटला कधी? 2020 ला, 21 ला, 22 ला, 23 ला. अँड इट इज इन 2023. बघू शकता रिसेंट न्यूज आहे. हा प्रश्न येण्याचा 100% चान्स आहे. कारण जर आयोगाचा पॅटर्न बघितला 2025 ची परीक्षा आहे पण ती 2026 ला होणार आहे. पण ते कुठेतरी एक वर्ष पाठी जातात. मग 2023 ची घटना आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. येस. नेक्स्ट, ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ या संस्मरणाचे लेखक कोण आहे? म्हणजे हे म्हणजे कुणी हे लिहिलेलं आहे? मेरी कॉम, दीपा मलिक, पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल. यस, लक्षात ठेवा इट इज दीपा मलिक. लक्षात ठेवा दीपा मलिकचा आहे ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ. चला नेक्स्ट, भारतातील कोणते राज्य देशातील पहिले योग धारण लागू करणारे आहे? म्हणजे फर्स्ट योगा पॉलिसी कुठल्या राज्यांनी आपल्याला केलेलं आहे? महाराष्ट्र, केरळ, उत्तराखंड, राजस्थान. आता लक्षात ठेवा योगा कॅपिटल आपण कशाला बोलतो? ऋषिकेशला. ऋषिकेश कुठे आहे? उत्तराखंड मध्ये आहे. येस. नेक्स्ट, आरबीआयने निश्चित केलेल्या तारणमुक्त कृषी कर्जासाठी नवीन मर्यादा काय आहे? 1 लाख रुपये, 1.6 लाख रुपये, 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये. न्यू लिमिट फॉर कोलॅटरल फ्री ऍग्रिकल्चरल लोन. फ्री ऍग्रिकल्चरल लोन सेट बाय द आरबीआय. कोलॅटरल फ्री म्हणजे 2 लाख रुपये. 2 लाख रुपयाचं कर्ज तुम्हाला बघू शकता आरबीआय डायरेक्टली कोलॅटरल ठेवण्याची गरज नाही. कोलॅटरलचा अर्थ काय आहे? जर समजा कुठलं तरी मला लोन काढायचं असेल त्याच्या बदली काहीतरी कोलॅटरल ठेवायला लागतो. म्हणजे तुम्ही सोन्यावर लोन काढलं, नाहीतर तुम्ही प्रॉपर्टीवर लोन काढताय, नाहीतर गाडीसाठी वेगळं हे करताय, मग त्याच्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला कोलॅटरल ठेवायला लागतं. त्याच्यानुसार बघू शकता कृषी क्षेत्रासाठी आरबीआय कडून निश्चित करण्यात आले की 2 लाख रुपये फ्री कोलॅटरल लोन भेटणार आहे. नेक्स्ट, भारत वन राज्य अहवाल 2023 नुसार 2021 पासून भारताच्या वन क्षेत्रात किती वाढ झालेली आहे? 1000 चौरस किलोमीटर, 1445, 2000 या 800 चौरस किलोमीटर. डिरेक्टली प्रश्न आहे आणि डिरेक्ट उत्तर पण लक्षात ठेवा. 1445 स्क्वेअर किलोमीटर एरिया बघू शकता वन क्षेत्र फॉरेस्ट कव्हर वाढलेलं आहे. जे वन राज्य अहवाल 2023 नुसार 21 पासूनचं आपण हे केलेलं फॉरेस्ट रिपोर्टवर ऑलरेडी राज्यसेवा मेन्स मध्ये पण प्रश्न आलेला आणि पूर्वमध्ये पण प्रश्न आलेला. लक्षात ठेवा 2024च्या परीक्षेत. म्हणून फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतात 1445 स्क्वेअर किलोमीटर फॉरेस्ट वाढलेलं आहे. नेक्स्ट, कोणत्या शब्दाला ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2024 असे नाव देण्यात आले? 2024 हा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर. स्क्रीन फटीग, डिजिटल बर्नआउट, माहिती ओव्हरलोड, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, ब्रेन रॉट. तर लक्षात ठेवा ब्रेन रॉट. ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर आला 2024चा ब्रेन रॉट. येस. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपदी कोणी स्वीकारले आहे? जय शाह, सौरभ गांगुली, इम्रान ख्वाजा, मोहसिन नकवी. आणि रिसेंटलीच बघू शकता की जे काय त्याला बोलतात की चॅम्पियन्स ट्रॉफी झाली आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक माणूस घेऊन पळाला, म्हणजे एशिया कप सॉरी. त्यानुसार बघू शकता की आशियाई कपच्या अध्यक्षपदी मोहसिन नकवी यांची निवड झालेली होती. लक्षात ठेवा इंडिया पाकिस्तानमध्ये इश्यू चाललेला होता आणि मग आपण विदाऊट ट्रॉफी आणि हे सगळं बघू शकता की आपण डिरेक्टली आपण
हेच केलेलं, म्हणजे बॉयकॉट केलेला टीमला. नेक्स्ट, डिसेंबर 2024 मध्ये भारत कोणत्या देशासोबत हरिमाऊ शक्ती या संयुक्त सरावाची 4थी आवृत्ती आयोजित करत आहे? हरिमाऊ शक्ती, येस, हरिमाऊ शक्ती. इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम. हरिमाऊ शक्ती हा बघू शकता चर्चेत होता, कारण फर्स्ट टाइम असं हे झालं रे, म्हणजे हे वेगळं काहीतरी आपल्याला ऐकायला भेटले, जनरली आपण अभ्यासात येत नाही. इट इज मलेशिया. भारत आणि मलेशियामध्ये हरिमाऊ शक्ती हा बघू शकता युद्ध सराव आपण बघू शकता की डिसेंबर 2024ला पार पडला. चला नेक्स्ट, नुकतेच निधन झालेले MDR रामचंद्रन, MDR रामचंद्रन हे कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री होते? तमिळनाडू, लक्षद्वीप, पुडुचेरी, केरळ. MDR रामचंद्रन जे होते ते पुडुचेरीचे मुख्यमंत्री होते, लक्षात ठेवा. पुडुचेरी, येस. पॉंडिचेरी जे होतं आता ते पुडुचेरी झालेलं आहे. MDR रामचंद्रन. नेक्स्ट, कोणत्या राज्याने वन हक्क कायद्याअंतर्गत 100 गावांमध्ये वन संरक्षणासाठी निधी मंजूर केला आहे? मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, गुजरात. विच स्टेट हॅज अप्रूव्ड फंडिंग फॉर फॉरेस्ट प्रोटेक्शन इन 100 विलेजेस अंडर फॉरेस्ट राईट ऍक्ट? मग लक्षात ठेवा ओडिशाने. फॉरेस्ट राईट ऍक्ट अंतर्गत 100 गावांमध्ये बघू शकता फंड अप्रूव्ह केलेला आहे ओडिशाने. 5व्या खेलो इंडिया हिवाळी खेळांची सुरुवात कोणत्या प्रदेशात झाली ऑलरेडी, झालेला ही घटना आहे. लडाख, महाराष्ट्र, दिल्ली, वरीलपैकी काही नाही. आता हिवाळी आहे, विंटर गेम्स कुठं होणार? बट ऑब्व्हियसली जिथं बर्फ असेल तिथं लडाख, येस. नेक्स्ट, 2024 साठी ICC महिला एकदिवसीय क्रिकेटपटूचा मुकुट कोणाला देण्यात आला? येस, ICC वुमेन्स ODI क्रिकेटर ऑफ द इयर 2024. लारा वॉलवार्ड, टॅमी बिओमॉन्ट, हेली मॅथ्यूज या स्मृती मंदना. तर लक्षात ठेवा स्मृती मंदना इज द राईट आन्सर. आणि हा प्रश्न कंबाईन गट क मेन्सला येऊन गेला यावर्षी. भारत सरकारने राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियानाला किती खर्चाची मान्यता दिली? 25,000 कोटी, 30,000 कोटी, 34,000 कोटी, 40,000 कोटी. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अप्रूव्ड द नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन आउटले. मग त्यासाठी बजेट किती? 34,000 करोड रुपये बघू शकता की भारत सरकारने पास केलेला आहे. येस, एक मिनिट चालू आहे काय आपलं? येस, ओके. चला नेक्स्ट प्रश्न. त्याच्या 2024च्या विलक्षण कामगिरीची दखल घेऊन ICC अवॉर्ड्समध्ये ICC पुरुष क्रिकेटपटूसाठी प्रतिष्ठित सर गॉरफिल्ड सोबर्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह. Who has been honored with the prestigious Sir Garfield Sobers Award for ICC Men's Cricketer of the Year at the ICC Award recognizing his extraordinary performance 2024? तर लक्षात ठेवा जसप्रीत बुमराह. आणि ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर स्मृती मंदना वुमन्समध्ये. चला नेक्स्ट, जानेवारी 2025 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अनिश दयाल सिंग, विटुल कुमार, ज्ञानेंद्र प्रताप सिंग या राकेश अस्थाना. सो इट इज ज्ञानेंद्र प्रताप सिंग. लक्षात ठेवा ज्ञानेंद्र प्रताप सिंग CRPF. येस. अनिश दयालची बघू शकता जे पंतप्रधानाचे आहे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर पदी निवड झालेली होती. नेक्स्ट, महाकुंभ प्रयागराज 2025 मध्ये इस्कॉनच्या सहकार्याने अदानी समूहाने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय? कुंभ प्रसादम सेवा ही साधना आहे, अन्नपूर्णा सेवा, महाप्रसाद सेवा. लक्षात ठेवा इट इज महाप्रसाद सेवा. आता असं पण येईल की जे महाकुंभ झालं इस्कॉनच्या सहकार्याने कुणी बघू शकता महाप्रसाद सेवा सुरू केलं तर अदानी समूह. लक्षात ठेवा हे बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये विचारले जाऊ शकतात असले प्रश्न. अदानी समूह. कोणते दोन देश 2026 हे वर्ष दुहेरी वर्ष म्हणून साजरे करतील जे संस्कृती, पर्यटन आणि AI सहकार्यावर लक्ष केंद्रित करतील? भारत स्पेन, भारत जपान, भारत जर्मनी, भारत फ्रान्स. विच टू कंट्रीज विल सेलिब्रेट द इयर 2000 ॲट ड्युएल इयर फोकसिंग ऑन कल्चरल टुरिझम अँड AI कोलॅबोरेशन? तर लक्षात ठेवा भारत आणि स्पेन. ड्युएल इयर, येस. ड्युएल इयर भारत स्पेन, येस. ड्युएल इयर भारत स्पेन. नेक्स्ट, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार 2030 पर्यंत आशिया पॅसिफिक आरोग्य सेवा बाजाराचे अंदाजित मूल्य किती असेल? $3 ट्रिलियन, $5 ट्रिलियन, $7 ट्रिलियन, $2 ट्रिलियन. म्हणजे व्हॉट इज द प्रोजेक्ट व्हॅल्यू ऑफ द एशिया पॅसिफिक हेल्थकेअर मार्केटेड बाय 2030 ॲज पर बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप? तर लक्षात ठेवा इट इज $5 ट्रिलियन. जे आपलं हेल्थकेअरसाठी मार्केट जे आहे ते $5 ट्रिलियन असेल असं त्यांनी प्रेडिक्ट केलेलं आहे. नेक्स्ट, जागतिक कुष्ठरोग दिन 2025चा विषय काय होता? म्हणजे वर्ल्ड लेप्रेसी डेचा थीम काय होतं? युनायटेड फॉर डिग्निटी ॲक्ट नाव अँड लेप्रेसी
बीट लेप्रसी अँड स्टिग्मा अँड ॲडव्होकेट आणि युनाईट ॲक्ट एलिमिनेट. तर ह्याचं जे होतं युनाईट ॲक्ट एलिमिनेट. कुष्ठरोग आणि कुष्ठरोगासाठी बघू शकता की आपल्याला समाजसुधारक पण लक्षात ठेवायचे. धन्वंतरी बघू शकता, डॉक्टर भाऊदाजी लाड ते लक्षात ठेवायचे. तसेच कुष्ठरोगासाठी गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात आपल्याला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी देखील काम केलेलं होतं. त्याच्यासाठी त्यांना रॅमन मॅक्सेस देखील अवॉर्ड, हिमलकसा जे प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी पण भेटलेलं होतं, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट 2024 देशांतर्गत उड्डाणासाठी पॅसेंजर लोड फॅक्टरमध्ये कोणता देश जागतिक यादीत अव्वल आहे? विच कंट्री टॉप द ग्लोबल लिस्ट इन पॅसेंजर लोड फॅक्टर फॉर डोमेस्टिक फ्लाइट्स? आतल्या आतमध्ये सर्वात जास्त जे पॅसेंजर लोड होतं ते कुठल्या देशात होतं? भारत, संयुक्त राष्ट्र, चीन, ब्राझील. लक्षात ठेवा, इट इज भारत. डोमेस्टिक जे फ्लाईट्स आहेत आणि त्याच्या फॅक्टरमध्ये भारत बघू शकता की जास्त लोड होता, अव्वल स्थान पटकवले त्यांनी. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार 1765 ते 1900 या काळात युकेने भारतातून किती संपत्ती काढली आजच्या मूल्यात? $64.82 ट्रिलियन, $33.8, $50 ट्रिलियन, $2 ट्रिलियन. तर लक्षात ठेवा, सोने की चिडिया होती भारत. $64.82 ट्रिलियन बघू शकता आपलं लुटून नेलं. 1765 रॉबर्ट क्लाईव्ह पासून 1900 आपल्याला बघू शकता की लॉर्ड कर्झन होते. त्यात तेवढ्या काळात जे आपण बघू शकता किती होते, 135 वर्षाच्याच काळात $64.82 ट्रिलियन लुटलेलं आहे. आणि हे देश आज आपल्याला शिकवतात डेमोक्रेसी आणि ह्युमन राईट्सवर. सो पहिले खुद के गिरीबान में झाक के देखिए. 2025 वाढत्या तांदळाच्या किमती रोखण्यासाठी कोणत्या आग्नेय आशिया देशाने अन्न सुरक्षा आणीबाणी जाहीर केली? व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स. इंटरनॅशनल राईस जे रिसर्च सेंटर आहे तिथंच आहे, इट इज फिलिपिन्स. फिलिपिन्सची राजधानी मनिला आणि तिथंच मनिलामध्ये इंटरनॅशनल राईस सेंटर आहे. तिथं बघू शकता की फूड एमर्जन्सी, फूड सिक्युरिटी एमर्जन्सी झालेली आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार आर्थिक वर्ष 2025 भारताचा GDP विकास दर किती असेल? पुन्हा एकदा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. इंडियाज प्रोजेक्टेड GDP ग्रोथ रेट 2025 ॲज पर इकॉनॉमिक सर्वे. हा प्रॉपर डेटा आहे. इकॉनॉमिक सर्वेनी काय सांगितलं की ग्रोथ रेट किती राहणार? 5.8, 6.2, 64 या 64मध्ये 6.4, 6.8, तर इट इज 6.4. हे माझा जे शॉर्टकट होता की डायरेक्टली जे गव्हर्नमेंटनी सांगितलं 64, गव्हर्नमेंटनी इकॉनॉमिक सर्वेनी सांगितलं 64. लक्षात ठेवा 6.4%. 6.4%. वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केलेले आहेत. आपल्याला फक्त इकॉनॉमिक सर्वेचा आणि थोडेफार मोठे इकॉनॉमिकल जे हे आहेत, काय त्याला बोलतात, मोठे मोठे जे संस्था आहेत त्याचाच आपल्याला फक्त डेटा लक्षात ठेवायचा. येस, 6.4% GDP प्रेडिक्टेड रेट. 2025 अविश्वास प्रस्तावापूर्वी बीरेन सिंग यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्री म्हणून कधी पदभार स्वीकारला? 14, 16, 17, 19. बीरेन सिंग जे मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे पदभार 2017 स्वीकारलेला. येस. नो कॉन्फिडन्स मोशन अहेड ऑफ द मोर कॉन्फिडन्स वेन डिड ही अज्युम? येस, ठीक आहे. त्यांनी रिझाईन दिला स्वतःहून. आर्थिक वर्ष 24-25 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन किती होते? हाऊ मच डिड इंडियाज नेट डिरेक्ट टॅक्स कलेक्शन? डिरेक्ट टॅक्स कलेक्शन रीच एज फेब्रुवारी 10 16.5 लाख कोटी, 18.2 लाख, 17.7 आणि 19.1. तर लक्षात ठेवा 17.78 लाख करोड रुपये बघू शकता डायरेक्ट टॅक्स कलेक्शन झालं. डायरेक्ट. इनडायरेक्टमध्ये तर GST झालं, हा तर डायरेक्ट टॅक्स कलेक्शन आहे. इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स जे आपण भरतो ते डायरेक्ट टॅक्समध्ये येतं. 17.78 लाख करोड. राजस्थान राज्य सरकारच्या अलीकडच्या निर्देशानुसार अजमेरमधील फोई सागर तलावाचे नवीन नाव काय? पुष्कर सागर, सरस्वती सागर, वरुण सागर, अजमेर जलाशय. व्हॉट इज द न्यू नेम ऑफ द रिनेम्ड फोई सागर लेक इन अजमेर ॲज पर द रिसेंट राजस्थान स्टेट गव्हर्नमेंट? तर फोई सागरलाच त्यांनी वरुण सागर असं नाव देण्यात आलेलं आहे. येस, वरुण सागर. फोई सागरला वरुण सागर. आता ह्याच्यात प्रश्न असा येईल की फोई सागर हाय कुठे? तर अजमेर राजस्थानमध्ये. लक्षात ठेवा. नेक्स्ट, डोगरी साहित्य 2024चा साहित्य अकॅडमी पुरस्कार कोणाला देण्यात आला? जितेंद्र उधमपुरी, चमन अरोरा, वीना गुप्ता आणि सुषमा राणी. तर लक्षात ठेवा इट इज चमन अरोरा. जे डोगरी जी भाषा आहे त्याच्यासाठी जे साहित्य अकॅडमी पुरस्कार आहे ते चमन अरोराला देण्यात आला. एक होत अश्वगाथा जे असं त्यांचं जे हे होतं पुस्तक होतं त्याला देण्यात आलेलं आहे. एक होर अश्वथामा असं काहीतरी नाव होतं. फेब्रुवारी 2025 JP नड्डा यांनी सुरू केलेल्या राष्ट्रव्यापी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन MDA मोहिमेद्वारे कोणता रोग नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे? नेशन वाईड मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. क्षयरोग, मलेरिया, हत्तीरोग, कुष्ठरोग. तर लक्षात ठेवा हे जे आहे एलिफेंटियासिस, हत्तीरोग. विच डिझीज इज एम टू बी एलिमिनेटेड टू द नेशन वाईड मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कॅम्पेन लॉन्च बाय JP नड्डा इन फेब्रुवारी. तर एलिफेंटियासिस, हत्तीरोग नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून ते होतं.
नेक्स्ट, 2024 हज यात्रेचा अनुभव वाढवण्यासाठी भारत सरकारने कोणता डिजिटल उपक्रम सुरू केला? हज सुविधा ॲप, हज सहाय्य पोर्टल, हज स्मार्ट मार्गदर्शक, हज यात्रेसाठी समर्थन प्रणाली. तर लक्षात ठेवा हज सुविधा ॲप. येस, सौदी अरेबियामध्ये आहे हज, लक्षात ठेवा. जागतिक डुगोंग दिन कधी साजरा केला जातो? डुगोंग दिन, वर्ल्ड डुगोंग डे. त्याला समुद्री गाई असं पण बोलतात त्या प्राणीला. 27 मे, 28 मे, 29 मे, 30 मे. तर डुगोंग दिवस जे असतो तो 28 मे, लक्षात ठेवा. 28 मे, व्हेरी इम्पॉर्टंट डेट. 28 मेला डुगोंग दिवस आपण साजरा करतो. नेक्स्ट, ग्रीन वॉच प्रकाशित केलेल्या क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार गेल्या 3 दशकांमध्ये 1993 ते 2023 अत्यंत हवामान घटनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या सर्वोच्च 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 4, 6, 8, 10. India's rank among the top 10 countries most affected by extreme weather events over the last 3 decades as per climate risk index नुसार भारत बघू शकता की 6वा देश आहे जो अफेक्टेड आहे, भरपूर अफेक्टेड आहे. दॅट इज 6th कंट्री. 13.50 सेकंदात 80 आकडे आणि 8.40 सेकंदात 30 प्रतिमा लक्षात ठेवून 2025ची मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे? हू वन मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 बाय मेमरायझिंग 80 नंबर्स इन 13.5 सेकंड आणि 30 इमेजेस इन 8.40 सेकंड. आकाश मेहता, विश्वराज कुमार, निलेश शर्मा, रोहन गुप्ता. तर लक्षात ठेवा इट इज विश्वराज कुमार आहे, त्यांनी हा रेकॉर्ड बनवलेला आहे. कुठला? वर्ल्ड चॅम्पियनशिप, मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप. भूतान आणि बांगलादेश सोबत व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने नव्याने उद्घाटन झालेल्या इनलँड वॉटरवेज टर्मिनल IWT कुठे आहे? जोगी घोपा, सिलघाट, नेमटी, गुवाहाटी. तर लक्षात ठेवा इट इज इन जोगी घोपामध्ये आहे IWT ते टर्मिनल आहे. काय त्याला बोलतो आपण? इनलँड वॉटरवेज टर्मिनल जे आहे भूतान आणि बांगलादेश बरोबर वाढवण्यासाठी हे महत्त्वाचं स्थान आहे. आणि आत्ता पण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये बघणार की सिलिगुरीला घेऊन काहीतरी लफडा सुरू आहे. चला नेक्स्ट, हायप्रिक्स एव्हिएशनने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या सुपरसॉनिक रॅमजेट इंजनाचे नाव काय आहे? मॅक्स एक्स, अग्नी एक्स, किरा M1, तेज. व्हॉट इज द नेम्स ऑफ इंडियाज फर्स्ट प्रायव्हेटली डेव्हलप्ड सुपरसॉनिक रॅमजेट इंजन? येस, बाय हायप्रिक्स एव्हिएशन. तर लक्षात ठेवा इट इज तेज. आता उलटा पण प्रश्न विचारू शकतात. तेज, इंडियाज फर्स्ट प्रायव्हेटली डेव्हलप सुपरसॉनिक रॅमजेट इंजन कोणी डेव्हलप केलं? तर हायप्रिक्स एव्हिएशन. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. चहा उद्योगाला 200 वर्षाचा पूर्ततेनिमित्त झुमियोर बिनिदिनी म्हणजे झुमियोर बिनानंदिनीचे उद्घाटन नंदिनी आहे. यस, नंदिनीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात केलं? पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, त्रिपुरा. चहा आहे, चहाचा बिझनेस लक्षात ठेवा इट इज आसाम इज द फर्स्ट. यस, चहा आहे 200 वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणजे 1824 असणार. येस, 1825. 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? अनुप चंद्र पांडे, विवेक जोशी, सुशील कुमार चंद्र, अरुण कुमार अवस्थी. चीफ इलेक्शन कमिशनर नाही विचारलं आहे, इलेक्शन कमिशनर विचारलं आहे. चीफ इलेक्शन कमिशनर तर आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश कुमार जे आहेत. राहुल गांधींनी पण वोट चोरीचा जेव्हा मुद्दा काढला तेव्हा ज्ञानेश कुमारावर आरोप झाले भरपूर सारे. तर जे कमिशनर आहेत ते विवेक जोशी, इलेक्शन कमिशनर. इट इज विवेक जोशी. नेक्स्ट, 2025 भारत जपान लष्करी सराव धर्म गार्डियन 6वी आवृत्ती कुठे आयोजित केली होती? पूर्व फुजी जपान, राजस्थान, होकाकायडो जपान, सिक्कीम भारत. यस, तर लक्षात ठेवा धर्म गार्डियन ईस्ट फुजी जपान. यस, आता लक्षात ठेवा हाच प्रश्न उलटा विचारला जाऊ शकतो की धर्म गार्डियन कोणत्या 2 देशाचा सराव आहे? तर भारत आणि जपान, हे लक्षात ठेवायचं आहे. यस, नेक्स्ट, डेटा गव्हर्नन्स, AI चलित क्षमता निर्मिती, पर्यावरणीय ऑडिट आणि ESG फ्रेमवर्क यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून ऑडिट कौशल्य वाढवण्यासाठी आणि शाश्वत ऑडिट पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेने भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक सोबत 2 सामंजस्य करार केले आहे? IIT बॉम्बे, IIT दिल्ली, IIT कानपूर, IIT मद्रास. 2 MOUs कॉम्प्ट्रोल कॅग बरोबर केलेला आहे ऑडिटिंग स्किल्स आणि सस्टेनेबल ऑडिट प्रॅक्टिससाठी. तर लक्षात ठेवा ते पण AI टेक्नॉलॉजी असून. तर लक्षात ठेवा IIT मद्रास. ऑडिटसाठी लक्षात ठेवा IIT मद्रास म्हणजे साऊथ इंडियन लोक जास्त स्कॉलर असतात म्हणून ऑडिटिंग बिडिटिंगमध्ये जास्त हे असतात त्या वेळी लक्षात ठेवा कॅग बरोबर त्यांनी करार केलेला आहे. फ्युचर ब्रँड इंडेक्स 2024 कोणती कंपनी जागतिक स्तरावर 2ऱ्या क्रमांकावर आहे जी ॲपल आणि नायके सारख्या ब्रँडपेक्षाही पुढे आहे?
गुगल, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, रिलायन्स. येस. विच कंपनी रँक सेकंड ग्लोबली इन द फ्युचर ब्रँड इंडेक्स? तर इट इज रिलायन्स. आणि पहिलं तर आपल्याला माहितीच आहे मायक्रोसॉफ्ट आहे. येस. ॲपल आणि नायकेमध्ये त्याच्या नंतर आहेत. मग रिलायन्स इज द सेकंड. 2025ची महिला प्रीमियर लीग कोणी जिंकली? मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स. तर डायरेक्टली फुलटॉस प्रश्न येऊ शकतो हा. तर लक्षात ठेवा, इट इज मुंबई इंडियन्स. 2025ची महिला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने सीएम डॅशबोर्ड प्रणाली सुरू केली आहे? कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. सीएम डॅशबोर्ड. लक्षात ठेवा, चीफ मिनिस्टर जो डॅशबोर्ड असतो इट इज महाराष्ट्र. आणि म्हणूनच हा बघू शकता इम्पॉर्टंट आहे. सीएम डॅशबोर्ड महाराष्ट्र MPSCच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे कोणत्या क्रमांकाचे निवडणूक आयुक्त आहेत? 5वे, 6वे, 10वा आणि या 7वा. दिनेश वाघमारे जे आहेत जे नंबर इलेक्शन कमिशनर जे आहेत महाराष्ट्राचे ते कितवे आहेत? तर लक्षात ठेवा, इट इज 7वे. 7वा लिहिले, 7वे आहे. थोडं रिस्पेक्टफुली आपण करूया. 7वे जे आहेत दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्त आहेत. महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर दिनेश वाघमारे. लक्षात ठेवायचं आहे. संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला देण्यात आला? देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी. संत तुकाराम पुरस्कारावर ऑलरेडी मेन्समध्ये विचारण्यात आलेला होता प्रश्न. तर इट इज एकनाथ शिंदे. संत तुकाराम आणि बघू शकता की वीणा घेऊन ते एकनाथ शिंदे यांना बघू शकता वारकरी ज्या कॉस्ट्युममध्ये ते होते त्यांचा एक फोटो व्हायरल झालेला होता. येस. हाय, चालू आहे की नाही बघत होतो ॲक्च्युली. हू हॅज बीन अवॉर्डेड संत तुकाराम महाराज? एकनाथ शिंदे. हा थोडा झूम करतो प्रश्न जर तुम्हाला दिसत नसेल तर. भरपूर महत्त्वाचा आहे कारण महिला प्रीमियर लीग आहे. येस. 2025चा महिला प्रीमियर लीग अंतिम सामन्यातील पुरस्कार व त्याच्या विजेत्यांच्या जोड्या. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप सामनावीर, हंगामातील उदयोन्मुख खेळाडू. एमेलिया केर, हरमनप्रीत कौर, नेट स्पीकर ब्रेंट, अमनजीत कौर. तर लक्षात ठेवा, राहिले आन्सर बघूया. ऑरेंज कॅप आहे जे नॅट स्पीकर ब्रंटला ऑरेंज कॅप भेटलेला आहे. पर्पल कॅप एमेलिया केरला बघू शकता पर्पल कॅप एमेलिया केर. लक्षात ठेवा, A फॉर पर्पल कॅप एमेलिया केर. प्लेयर ऑफ द मॅच होता तर बट ऑब्व्हियसली येस मुंबईच्या कॅप्टन हरमनप्रीत कौरला प्लेयर ऑफ द मॅच मिळाला. एमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन अमनजोत कौर. येस, अमनजोत कौर प्लेयर ऑफ द सीझन. ऑरेंज आणि पर्पल कॅपवर विचारतात. WPL आहे जे टाटा WPL झालेलं वुमेन्स प्रीमियर लीग. मुंबई इंडियन्सने तो तर दुसरी आपली ट्रॉफी जिंकलेली आहे. लक्षात ठेवा, पहिली पण मुंबई इंडियन्स जिंकलेली नाही, पहिली आणि त्याच्यानंतर मग RCB जिंकलेली आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली परत मुंबई इंडियन्स जिंकलेले. तर ऑरेंज कॅप लक्षात ठेवायचं आहे ब्रंटला भेटला आणि पर्पल कॅप एमिलिया कौरला. नेक्स्ट, 2025चा जागतिक आनंद अहवाल भारताचा कितवा क्रमांक आहे? वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025चा जे आहे हॅपीनेस रिपोर्टच्या डेटवर प्रश्न आलेला 20 मार्चवर. आणि हा डिरेक्टली आपल्याला रँक विचारली आहे 106वा, 8वा, 16वा या 18वा. तर भारताचा जो रँक आहे तो 118वा आहे 2025च्या रिपोर्टनुसार. व्हेरी इम्पॉर्टंट, 118 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये. येस. नेक्स्ट, डॅश सरकारने रेशन दुकानाच्या माध्यमातून पहिली मोफत तांदूळ योजना सुरू केली. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश. हे सगळं होत राहतात बघू शकता की जिचं तेलंगणा इज द वन जिथे फर्स्ट फ्री फाईन राईस स्कीम त्यांनी सुरू केलेली आहे तेलंगणामध्ये. येस. नेक्स्ट, कोणत्या बँकेने आपल्या ग्राहकांना विस्तृत श्रेणीतील जनरल इन्शुरन्स उत्पादने देण्यासाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स सोबत भागीदारी केली आहे? ICICI बँक, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, IDBI बँक. विच बँक हॅज पार्टनर्ड विथ न्यू इंडिया ॲश्युरन्स टू ऑफर इट्स कस्टमर अ वाईड रेंज ऑफ जनरल इन्शुरन्स? कुठल्या बँकेने हे केलं तर बँक ऑफ इंडियाने. सरकारी बँकच असणार की ज्यांच्याबरोबर न्यू इंडिया ॲश्युरन्स हे करणार पार्टनरशिप. 2025मध्ये अमान येथे झालेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या कुस्तीपटूने भारताचे पहिले रौप्य पदक जिंकले? मानसी लातूर, रितिका, मुस्कान या अंतिम. इट इज राईट, रितिका. येस. यांनी बघू शकता की जे सिनियर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप झाली जे अमानमध्ये जॉर्डनमध्ये फर्स्ट सिल्वर मेडल त्यांनी घेतलं. नेक्स्ट, मार्च 2025च्या अखेरीस कोणत्या देशात आत्तापर्यंत सर्वात मोठा वणवा लागला? दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा. मार्च 2025मध्ये सर्वात मोठं जे हे लागलं इट इज साऊथ कोरिया. येस, साऊथ कोरिया. विच कंट्री इज बॅटलिंग इज वर्स्ट एव्हर वाईल्ड फ्राईज इन लेट मार्च? साऊथ कोरियामध्ये लागला, लक्षात ठेवा. नेक्स्ट, मार्च 2025मध्ये कोणत्या राज्य सरकारने मंत्री आणि आमदारांच्या पगारात 100% वाढ करण्यास मान्यता दिली? तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ. आणि हे विधानसभेतनं बिल पास करायला लागतं 100% सॅलरी हाईक.
कुठल्या चीफ मिनिस्टरने हे केलं तर कर्नाटकचे होते, त्यांनी सॅलरी वाढवलेली आहे. सरकारी ह्यांचे बघू शकता 8वा वेतन आयोग लागवायला टाईम लावतात, पण हे बाकीचे लोक सर डिरेक्टली लावतात. तर अशाच प्रकारे बघू शकता 51 जे प्रश्न आहेत की जे परीक्षेला येऊ शकतात. आपल्या सिरीजमध्ये तर बरेच सारे करंट अफेअर्समध्ये बरेच 800-900 प्रश्न कव्हर केलेले आहेत, पण हे 51 प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि डिरेक्टली हे परीक्षेला आपल्याला बघू शकतात. अजून बघू शकता उद्याच्या लेक्चरला प्रयत्न करेल की अजून 51 प्रश्नांचा सेट घेऊन जे 102 प्रश्न आपण कम्प्लीटच करू, सो दॅट वी विल बी कॉन्फिडेंट इनफ टू स्कोर 60+ मार्क्स इन द कमिंग एक्झामिनेशन. मग आजच्या आपण लेक्चरला आपण इथंच थांबूया. तुमच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. थोडा एक आठवडा राहिला आहे, अभ्यास चांगल्यापैकी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.